इंद्रायणीचं पसायदान, दिनांक 1 मार्च, लॉस्ट अँड फाउंड. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक श्रावणी पिंपळगावकर. आपण सगळे बरेचदा हरवतो. असे हरवतो की शोधूनही सापडत नाही. हरवण्यात पहिला क्रमांक लोकप्रतिनिधीचा. निवडून गेलेला लोकप्रतिनिधी कायमचा हरवलेलाच असतो. पुढं त्याच्याकडून अनेक गोष्टी हरतात. तो बहुमतात लोकशाही हरवतो. कार्यालयात गुरमीत चढलेला अधिकारी न सापडण्याच्या मार्गावर असतो. कामचुकार कर्मचारी सापडल्यासारखे दिसतात पण हरवल्यासारखेच असतात. काही महत्त्वाच्या फाईल अगदी वेळेवर हरवतात. त्या पुन्हा सापडत नाहीत. त्या न सापडण्यासाठीच हरवलेल्या असतात. स्वार्थासाठी मित्रांना हरवतात. काम संपलं की शेजार धर्म हरवतो. परक्या ठिकाणी प्रत्येकजण हरवतो. परक्या ठिकाणी रस्ते हरवलेले असतात. घर हरवलेली असतात. हरवण्यातून कुठलंही घर सुटत नाही. एखादं घर पण हरवतं. बहीण भावाची ताटातूट तर अपरिहार्य असते. भावाची ताटातूट घडवून आणली जाते. आई वडिलांचा लाडका मुलगा त्याचं लग्न जुळलं की हरवायला लागतो. कधीकधी बायकोचा नवरा देखील चुकून हरवतो. मग नवऱ्याची बायको ठरवून स्वतःला हरवते. वयात आली की मुलंही हरवायला लागतात. अगदी साध्या गोष्टीतही हे हरवणं असतंच. पत्र लिहिण्याच्या वेळी कार्ड सापडलं तर पेन सापडत नाही. पेजच्या उपस्थितीत कार्डाचा शोध लागत नाही. वाचन संस्कृती तगवायचा पुळका एकाएकी येतो आणि त्यावेळी चष्मा शोधण्यासाठी दुसरा चष्मा लावावा लागतो. अभ्यासाचा आरंभ करू इच्छिणाऱ्या शूर विद्यार्थ्यांचं पुस्तक आरंभीच हरवतं. मध्यमवर्गीय माणसाच्या खिशातले पैसे नेहमीच हरवलेले असतात. ऑरियर्स मिळण्याच्या वेळी पगारदार माणसाजवळचं रसीद तिकीट हरवतं. काही व्यक्तींच्या चेहऱ्यावरचं हास्य कायम हरवलेलं असतं. काही व्यक्तींच्या डोळ्यातल्या समुद्रात आसवांचा बारोमास दुष्काळ असतो. अशा व्यक्तींच्या डोळ्यात कायमचं वाळवंट असतं. ह्या वाळवंटाला किनारा नसतोच. हरवण्याच्या बाबतीत ऋतूही मागं नसतात. हरवण्याचे ऋतूही हरवलेले असतात. पावसाळ्यात पाऊस हरवतो. हिवाळ्यात गुलाबी थंडी हरवते. उन्हाळ्यात सकाळी उन्हाची कोवळीक हरवते. कधीकधी गीत हरवतं, संगीत हरवतं, चित्र हरवतं. कधीकधी चित्रातले रंग हरवतात. कधीकधी कविता हरवते. काही व्यक्ती तत्व, सत्व आणि स्वत्व हरवतात. मग न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही समाजातली मूल्य हरवतात. हे सगळं हरवलं की जगण्याचे सूर हरवतात. ह्या हरवलेल्या बाबी सापडाव्या असं प्रत्येकाला मनापासून वाटत असतं. माणसाचं हे वाटणं हिंदी सिनेमाचे निर्माते दिग्दर्शक मनमोहन देसाई यांना सापडलं होतं. सामान्य माणसाच्या कौटुंबिक जीवनाशी संबंधित लॉस्ट अँड फाउंड त्यांनी सामान्य माणसाला भावेल अशा पद्धतीनं त्यांच्या सिनेमात गतिमान केलं. प्रारंभ लॉस्ट होतं. हे लॉस्ट होणं प्रेक्षकांना रडवत राहिलं. शेवट गोड फाउंडनं रसिकांच्या शिट्ट्या टाळ्या घेत राहिल्या. मध्ये मध्ये गाणी नाचत राहिली. दे दणादण हारामारी होत राहिली. हिरो विलनला बदडून काढत राहिला. हिरोईनच्या मनात आनंद मावेनासा होऊ लागला. 3 घंटे करमणूक होत राहिली. टॉकीजमधून हाऊसफुल पब्लिक बाहेर पडत राहिली. नंतरच्या शोसाठी हाऊसफुल पब्लिक टॉकीजमध्ये शिरत राहिली. या करमणुकीत गुंतलेल्या मनमोहन देसाई यांचं काय हरवलं कळलं नाही. त्या हरवण्यात त्यांनी 1 मार्च 1994ला आत्महत्या केली आणि त्यासोबतच त्यांचा लॉस्ट अँड फाउंड हा फॉर्म्युलाही हरवला.